हाय, मी मनीषा स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाचे नान करूया। हे आम्ही 2 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा काही नाही घेतलं आहे। आता आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया, एकजीव करूया असं। आपण 1.5 चमचा तेल घातले, बेकिंग पावडर घालूया छोटा चमचा म्हणजे मी अर्धा छोटा चमचा घेतलेला आहे। आता आपण जरा याला व्यवस्थित एकजीव करूया। पहिले आंबट दही घेतलं नाही आहे, गोडच दही आहे। छोटे चमचे मी 4 छोटे चमचे मी दही घेतलेलं आहे। आता आपण एकजीव करूया। थोडं पाणी घालून मळून घेऊया। अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। आपल्याला जसं पाणी लागेल त्याप्रमाणे घ्यायचं, जास्त कडक नाही पीठ मळायचं। हे बघा, असं मळून घ्यायचं आहे। आपण आता थोडंसं तेल घालूया याच्यावरती, पिठावरती, आणि जरा व्यवस्थित मळून घ्यायचं। आपण याला आता हे अर्धा तास झाकण ठेवून देऊया याच्यावरती। झाकण ठेवून अर्धा तास ठेवायचं याला। आता मी जास्त मोठे नाही करत, छोट्या नान करते। पातळ लाटायच्या नाही, जाडच ठेवायच्या। आता आपल्या लाटू झाले आहेत, आपण आता भाजून घेऊया। आपल्याला आहे याच्यावरती तव्याला पाणी लावून घेते। गॅस बारीकच ठेवला आहे मी। आपण याच्यावरती आता जाऊन आपण खालची भाजी होऊन देऊया। हे कपडा घेते, कपड्याने आपण अशा
दाबून घेऊया. आपल्या ह्या सगळ्या भाजून झाल्या. पुदिना टाकला आहे बटरमध्ये. आपण तो आता ह्याला थोडा थोडा लावून घेऊया. बटर घेऊ शकता, तूप घेऊ शकता. आता आपले हे नान तयार आहेत. त्याच्याबरोबर मी छोलेची भाजी दिलेली आहे. मी पहिले रेसिपीमध्ये छोलेची भाजी करून दाखवली होती, ती तुम्ही बघू शकता. आता आपलं हे ताट रेडी झालेलं आहे. माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचं पण दाबा. पण प्लीज शेअर करायला विसरू नका. बाय.